पहिले तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरेच असाल. एकदम हॅप्पी राहा, मजा करा, एन्जॉय करा, खावा पिवा, टणटणीत राहा. चला, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे आत्याच्या इथून. तुम्हाला मागच्या ब्लॉगला मी बोललोच होतो की माझ्या आत्याच्या गावी जाणार आहे. श्री जाकादेवी प्रसन्न यांच्या ट्रस्टकडून देव दिवाळी निमित्त जत्रा आयोजित केलेली आहे. तर पहिली गोष्ट देव दिवाळी निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आता तिकडे जाणार आहे मी. तिकडे जाऊन सगळे प्रकारची दुकान आहेत. पहिले तर गोष्ट मी जाऊन मला दर्शन भेटतंय का मी ट्राय करणार. दर्शन भेटलं तर चांगलीच गोष्ट होईल. आणि तिकडे मी सगळं दाखवण्याचं ट्राय करेन. तुम्हाला खूप गर्दी असेल, जागा कमी आहे तिकडे, दुकानं जास्त आहेत. मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर करण्याला ट्राय करेल. सगळे प्रकारची दुकान आहेत. असं लेडीजचे कपड्यांपासनं, पोरांच्या कॉस्मेटिकपासनं सगळं 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 ऑल A to Z दुकान आहेत. आपण जाऊया तिकडे, ट्राय करूया. मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करूया. मला जेवढी माहिती देता येईल तेवढी मी तुम्हाला माहिती देईल. माझं पण फर्स्ट टाइम आहे इकडे. मी दरवर्षी नाही येत, माझं फर्स्ट टाइम आहे. चला पण भेटूया पुढे. चला तर मित्रांनो, आता आम्ही निघालो जायला. इकडे सगळे माझे मित्र आहेत, बहिणी आहेत. इथं सगळ्या पार्किंगला गाड्या लागल्यात. पुढे तुम्हाला दाखवतो जाऊन. माझे काका बोलतात की खूप लाईन आहे, आता 1 तास तरी लागणार आहे आम्हाला लाईनीत चांगलं दर्शन घ्यायला. पण आज 100% दर्शन घ्यायचंच आहे. 100% दर्शन घ्यायचं आहे. आता तुम्ही नुसतं बोलाल हा नुसता व्हिडिओ काढतो, देवांचे दर्शनच घेत नाही, नुसतं बाहेरचं दाखवतो. दाखव ना, आज दर्शन घेणार, नक्की दर्शन घेणार आज. चला भेटूया पुढं. आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच जत्रा आहे. पण तरी पण आम्ही लेट निघालोय. का तर आमच्या बहिणींचे मेकअप खूप लेट होतात ना. हे सगळ्या दुकानवाल्यांच्याच गाड्या आहेत. एवढे बघा, इथपर्यंत पार्किंग लागली आहे त्यांची, पूर्ण पुढपर्यंतच आहे. पुढे जाऊया आपण. हळूहळू हळूहळू चाललोय आता. ऊन पण खूप आहे. जेवढी रात्रीची थंडी लागते तेवढं दुपारचं सकाळचं ऊन पण तेवढंच लागतं जोरात. चला तर मित्रांनो, इथनं आपली जत्रा स्टार्ट होते. हे बघा, इथं फालुदाचं दुकान आहे. इथून चालूच आहे बघा. खूप 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 आता काय काय बघायला भेटणार आहे तुम्हाला. इथं बघा काय सेल 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 60 रुपयात सगळे इकडे चालूच झालंय. चला आतमध्ये जाऊया आपण आता हळूहळू. आईस्क्रीमचे कोण, तुम भी खिलाओ, पप्पा को भी खिलाओ. हे बघा तर काय भांडी, कॅप सगळं. इथं पोरींचे ज्वेलरी लागलेत. तवे घ्या. खूप गर्दी आहे खूप. बघा आता चालू झाले. इकडनं कुठं जायचं. चला इकडनं जाऊया आतमध्ये. पहिलं तुम्ही बघताय दुकानं किती लागली आहेत. हे बघा, मी तुम्हाला बोललेलो जसं की जागा कमी, चालायला दुकानं जास्त आहेत. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघून घ्या. हे बघा, भाजीची पण दुकान आहेत. भाजीपासून सगळं आहे बघा. इकडे भाजी आहे, भाजी. हे बघा, काकींना मध्ये 20 रुपये पण काकी घेणं तयार झालेत. बघा इथं घराच्या त्याच्यासाठी सगळं आहे. मंदिरात जायला सुरू आहे. पण आता आम्ही इकडून पाठवून जाणार आहे. इकडे लाईन आहे, तिकडे पाठी जाऊया. चला इकडे प्रसादी वगैरे घ्या. ओटी वगैरे भेटते इकडे. आणि तिसरी गाडी आहे MH AD 2926. या गाड्या लेडीजची रांग आहे आणि इकडे बॉईजची रांग आहे. इकडनं जायचं असं. गर्दी नाही, नॉर्मल गर्दी आहे. लय पार्टी आहेत ते.
खूप व्यवस्थितपणे लाईन रांगेत आम्हाला चांगलं दर्शन भेटतंय. (1985) एकदम मध्ये बांधलेलं मंदिर आहे. सर्व भाविकांना सूचना आहे, जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य विभाग संचलित या शाळेच्या पटांगणामध्ये ही ॲम्ब्युलन्स सेवा आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. ज्यांना चक्कर येणे, डोकेदुखी किंवा प्राथमिकोपचारासाठी या ठिकाणी सेवेचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. प्रसाद नमः. तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेले आहे आपलं. यांचे जे ट्रस्टी आहेत खूप चांगल्या प्रकारे काम करतात. महिलांची रांग वेगळी केली आहे, पुरुषांची रांग वेगळी केली आहे आणि एकदम सुटसुटीत दर्शन आहे. आणि हे बघा, देवदिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा अशी प्रसादी पण भेटतात. एकदम चांगल्या प्रकारे काम चालू. चला आपण आता जत्रा फिरूया. पाठीमागे सगळे प्रसादी घेऊ शकता तुम्ही इकडून. तुम्ही पाहू शकता बघा, छान छान एकदम देवीचे मूर्त्या आहेत. छान, एकदम छान प्रकारे छान तुम्ही घेऊ शकता. तुम्ही या, पुढच्या वर्षी या, नक्की घ्या, आवडतील तुम्हाला. तर मित्रांनो, मंचुरियनची दुकानं पण आहेत, खायची बॅट पण आहे. ते बघा, बॅट वगैरे खूप खूप खिशात. तुम्हाला बोललेलो जसं की A to Z दुकान आहे. तुम्हाला कसली पाहिजे ते बघा. लिंबू सरबत, तिकडे वडापावची दुकान आहेत. सगळी असं पण नाही की एकदम ताजं भेटणार तुम्हाला बनवून. आहे बघा, आवर्जून या, नक्की या. फ्रुट्स पण आहेत. मीच पहिल्या वर्षी आलोय, मलाच एकदम बघण्यासारखं वाटतंय. या साईडला सगळी खाऊ गल्ली आहे. हे बघा, तिकडे बॅग चालू आहे 100. हा, इकडं ती गल्ली तुम्ही रस्त्यात विसराल एवढे दुकानं लावलेत. कुठे जायचं? राईट सर, लेफ्टनी जाऊया. आता आम्ही निघालो जरा माझ्या भाच्याला खेळणी घेऊया काहीतरी. बघा, इकडे बघूया. सगळी एवढी खेळणी 100 रुपयाला आहेत. चला बघूया, माझ्या भाच्याला काहीतरी घेऊया. त्यापेक्षा आम्ही सजेस्ट केले हे घ्यायला. खेळणी काय, जरा खेळण्यांमध्ये हे पण सजेस्ट चांगलं आहे. मग ते बघा, 100 रुपयाला भेटलेत. तुम्ही बाहेर घ्यायला गेले असतात ना, हे चांगले 250-300 रुपयाला फाडला असतं दुकानात. इथं 100 रुपयाला भेटलंय मस्त. खूप स्वस्त भेटतं. तुम्ही या घ्यायला. संध्याकाळी याल तर अजून चांगलं स्वस्त भेटेल तुम्हाला. गर्दी असेल, तुम्हाला एक हे सांगतो बेनिफिट, जेवढी गर्दी असणार ना तर हे लोक तेवढं तुम्हाला फटफट घेऊन आटपून टाकणार. तुम्ही कसं गर्दी संध्याकाळी या, थोडं मला स्वस्त भेटेल. बघा, इथं वॉचेस पण आहेत चांगल्या. इथं ड्रेसेस आहेत.
अजून काय नॉर्मल सेमच दुकान आहेत सगळीकडं. आता आपण आपलं इथं एंड करूया. तुम्हाला एंड करायच्या आधी एकदा भेटतो मी. चला प्यायला लागले ते. कसा आहे रे ज्यूस? सांग मला कसा आहे. चांगला आहे. ज्यूस पिऊया जरा. वडापाव आहे जाका देवीचा फेमस वडापाव मिसळ. इकडे हे काका स्वतः बनवतात. इथे ते काका स्वतः बनवतात. ते एकदम फेमस आहे. खूप टेस्टी असतात. हा पूर्ण गणपतीपुळे हायवे मार्ग आहे. डायरेक्ट इथून सरळ जातो गणपतीपुळ्याला रस्ता इकडून. आणि इथंच आपली ती जत्रा लागली जाका देवी देव दिवाळी जत्रा. तुम्ही या. रात्री पण कार्यक्रम आहेत खूप सारे. मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल आता किती प्रकारे दुकान आहे तिकडे काय काय. हा सरळ आपला रस्ता जातो गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याच्याच बाजूला इथं जत्रा लागली आहे. तुम्ही पुढच्या वर्षी नक्की या. दरवर्षी असते देवदिवाळी निमित्त जत्रा भरवलेली असते. चांगली असते. आणि इकडं स्टेला राहावा. रात्री कार्यक्रम पण असतात. चांगले नमन असतं. नाच असतात. खेळे असतात. खूप काय काय असतं. आता मी पण रात्री येणार आहे. मला काही म्हणजे रात्री येणार आहे मी. भेटलं दाखवतो तुम्हाला नक्की. चला तर भेटूया आपण पुढे. तुम्हाला जर टॅटू काढायचे असेल तर टॅटू काढायची फॅसिलिटी पण आहे. आपलाच दादा आहे स्वराज टॅटू करून आहे. मुंबईला पण दुकान आहे त्याचं. कोपर खैरनीला नवी मुंबईला. तुम्ही जावा शॉपवर व्हिजिट करा. चांगले काढतो दादा टॅटू. तुमची आमची सर्वात लाडकी लालपरी. चला तर जत्रा फिरून झालेली आहे. खूप गर्दी आहे जत्रेत. आता गर्दी वाढत चालली आहे. दर्शनाला पण रांग वाढत चालली आहे. हा बघा मसालेवाल्यांची दुकानं पण आहेत. सगळं काही आहे. खूप खूप चांगल्या प्रकारे जत्रा भरलेली आहे. वाव जॅकेट्स पण आहेत. म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी खूप आहेत इथं. हा मी फ्रंट कॅमेरा घेतो. तर झाली आपली जत्रा फिरून. खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेली आहे. मला तर खूप आवडलं. आता आपण झाली आहे जत्रा फिरून तर आता निघूया. खूप सारं होते. अनएक्सपेक्टेड गोष्टी पण खूप होत्या तिथे. म्हणजे जसे की जॅकेटची स्वेटर्सची दुकानं होते. म्हणजे खूप 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 दुकान आहेत. तुम्हाला जसं की बोललेलो A to Z दुकान आहेत. A to Z दुकान आहेत. हे बघा इकडे मागे पूर्ण जत्राच लागली आहे पाठी. आता आपण निघतोय घरी जायला. काय एवढा मोठा हा व्हिडिओ नव्हता. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो का तर देवदिवाळी आमच्याकडे अशी साजरी केली जाते. रात्री फटाके फोडूया. त्याची काय व्हिडिओ येणार नाही पण नॉर्मली फटाके फोडायचे. तर आता आपण निघाला. तर मित्रांनो आता या ब्लॉगची इथं समाप्ती होत आहे. कारण की झाली खूप जत्रा फिरलो. झालं सगळं बघून झालं माझं. A to Z दुकान आहे. तुम्हाला जसं की बोललो अनएक्सपेक्टेड गोष्टी पण खूप झाल्या. पायनॅपल ज्यूस प्यायला गेलो. पायनॅपल ज्यूसच्या नावाखाली काय दिलं त्यांनी काय माहिती. जाऊ द्या. पण बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. तुम्ही हे बघा हे पण घेतलं मी 100 रुपीजला भेटलंय. आपल्या इथं ठाण्याला घ्यायला गेलात तर चांगले 250-300 रुपयाला फाडतील. चला तर या ब्लॉगची समाप्ती होते. सगळ्यांनी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच तुमचं प्रेम राहू द्या. चला बाय बाय.